नमस्कार. नमस्ते. श्री ओम निसर्गोपचार केंद्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपली ओळख सांगा. मी सुप्रिया पद्माकरराव चव्हाण, लातूरहून आलेली आहे. अगोदर 2 डॉक्टरला तिथं दाखवलं. एकदम सकाळी एकदम पाय असा घट्ट झाला. सकाळी आम्ही चहा घेत होतो, परत उठताच आलं नाही. कधी? हे 27 सप्टेंबरला. 27 सप्टेंबरला. बरं, राहायला कुठे आहे तुम्ही? लातूरला. लातूरला. आणि आता कोल्हापूरला आहे ना काहीतरी? आता मग आम्ही लातूरला गेलो होतो कामासाठी. लातूरहून परत आम्ही आता कोल्हापूरला राहत होतो. बर. आता कोल्हापूरलाच आहे. कोल्हापूरहून आम्ही आलो तिकडं. बर. समजल्यानंतर हा. असं मोबाईलवर दिसल्यावर आम्ही आलो मग. बर. मग तिथे डॉक्टरने सांगितले ऑपरेशन करावं लागलं. दवाखान्यात गेलो. हा, काय झालं होतं? पाय एकदम असा आखडल्यासारखा झाला पाय. बर. सकाळी 7 वाजले होते. हा. मग चहा घेत बसल्यावर उठताच आलं नाही. चहा घेतल्यानंतर उठताच आलं नाही. हा. मग आम्ही लगेच मुलगा आल्यानंतर डॉक्टरकडे घेऊन गेला परत आम्हाला. बर. मग डॉक्टरने लगेच MR करायला सांगितले. हा. MR करून आणला. हा. रक्त लगेच तपासली. हा. मग शुगर बीपीचं काय आहे का असं पाहिलं. अगोदर काय समजलं नव्हतं ना. हा. त्याच्यामुळे मग आमच्या पुतण्याने पण पुण्याला फोन केला. संचितीमध्ये हा. हैदराबादला त्यानं फोन केला. हैदराबादनं काय झाले आमच्या बापूला असं म्हणजे विचारून बघून करता येईल. त्याचं काहीच आम्हाला माहिती नव्हतं. हा. मग परत असंच मोबाईल आमच्या मिस्टरने पाहिले केले. मग परत आम्ही कोल्हापूरला आलो. हा. कोल्हापूरला आल्यानंतर तिथं आम्हाला समजलं की बाबा इथं असं करतात. तिथं सर आहेत, जाता का असं बघून यायचं का असं म्हणलो आम्ही. मग फोन केला सरांना. हा. सर म्हणले ठीक आहे बघूया असं म्हणले त्यांनी. हा. मग आम्ही परत इथं आलो. इथं कधी आला? मी तर बघा 24 तारखेला आलो. बर. 24 तारखेला. आज 25 तारीख आहे. हो. बर. हा, म्हणजे काल आणि आज 2 दिवस ट्रीटमेंट घेतली. साताऱ्याला 24 ला आलो. सरांच्या घरी गेलो, भेटलो. हा. ते घरी काय नव्हते. परत आले त्यांनी. हा. बघितले. मग त्यांनी ते ट्रीटमेंट सुरू केली. बर. इथं तुमच्यावर काय काय ट्रीटमेंट केली बरं? कटिबस्ती केली पहिलं. परत पहिलं विरेचन केलं. विरेचन. हो. ते काय एवढं लक्षात येत नाही. ए- सगळं केल्याने गडबड हा, आहे. म्हणजे एनिमा केला पहिल्यांदा. म्हणजे पोट साफ केलं. हो. अगोदर इन्यानं केला. बर. हा. पुन्हा बोन सिटिंग मसाज केला. तेलाचं गरम हे केलं. बर. पण नाही, त्याच्यानंतर बोन सेटिंग केलं. बोन सेटिंग केलं. हा. कटिबस्ती केली. हा. मसाज केला. हा. फायर कपिंग केली हा. सरांनी. आणि नंतर फिटिंगचे. वेट कपिंग केलं. बर. हा, म्हणजे 5 ते 6 थेरपी तुमच्यावर केल्या. हो. बर. त्या थेरपी करताना तुम्हाला कसं वाटलं? त्यावेळेस असं दुखत होतं. बरं वाटलं. पहिल्या दिवशी थोडंसं दुखल्यासारखं झालं. बर. परत मग थोडंसं बरं वाटलं. दुपारून काय मला असं चालता येत नव्हतं. एकच पायरीवर 2 पाय ठेवून मी चालायची. बर. परत व्यवस्थित म्हणजे दुसऱ्या दिवशी 25 तारखेला चांगलं व्यवस्थित चालता आलं. बरं. एक पाय वर उचलून दोन्ही पाय व्यवस्थित म्हणजे अगोदर सारखं चालता आलं. बर. चालण्यामध्ये चांगला फरक पडला. चांगला फरक जाणवला. बर. दुखण्यामध्ये किती फरक जाणवला? दुखण्यामध्ये पण दुखलंच नाही. मी असं म्हणजे आम्ही अगोदर काहीच असं बसत नव्हतो काय नाही. बर. पण आल्यानंतर सरांनी सांगितले की बाबा तुम्ही खाली बसा किंवा फिरा. हा. मग मी काल काय थोडंसं आराम केले. ती बसती ते घेतल्यामुळे थोडंसं झोप पण लागली मला काल दुपारी. बर. आज म्हणलं तर आज मी काय अजिबात झोपले पण नाही. काय वाटलं पण नाही. काय दुखलं पण नाहीये. 2-4 वेळेस पायऱ्या उतरले चढले तरी व्यवस्थित चढता आल्या पण व्यवस्थित उतरता आल्या. किती दिवसापासून तुमचं दुखणं होतं हे? 2 महिने झाले. उद्याच्या 27 ला 2 महिने होते. बर. 2 महिन्यापासून जास्त दुखत होतं? हो. दुखत होतं. 4-8 दिवस बरं वाटायचं, परत दुखायचं. परत 4-8 दिवस बरं वाटायचं, परत दुखायचं. बर. आणि आता तुमच्यावर काल आणि आज 2 दिवस उपचार केले. त्याच्या अगोदरचं दुखणं आणि आता उपचार केल्यानंतर दुखणं ह्याच्यात किती फरक पडला असं वाटतंय तुम्हाला? चांगलं 70-75% फरक पडल्यासारखं 70-75. जाणवतो. ओके. छान. म्हणजे एकंदरीत तुम्ही समाधानी आहे. समाधानी आहे. किती वेळ ट्रीटमेंट तुमच्या इथं केली? साधारण 3-3.5 तास झाला. 3-3.5 तास तुमच्या ट्रीटमेंट केली. ओके. म्हणजे ट्रीटमेंट करताना मग हाय गडबड केली का निवांत केली? निवांत शांत अगदी असं जणू काही मलाच पण कंटाळा आला होता. किती वेळ झोपून राहायचं बाबा असं. पण ते करताना पण छान वाटलं आणि केल्यानंतर पण छान वाटलं. ओके. छान. बरं. आता हा तुमचा व्हिडिओ बघणारे त्यांना तुम्ही काय सांगाल?
कुणीही इथल्या जर ट्रीटमेंट पाहिलं व्हिडिओ चुकून असं त्यांनी खरंच हे व्हिडिओ पाहिला तर त्यांनी आवर्जून ह्या डॉक्टरकडे यावं आणि त्यांची म्हणजे ट्रीटमेंट घ्यावी. ओके बर, म्हणजे ज्यांना त्रास आहे त्यांनी आल्यानंतर त्यांना इथं चांगली रिलीफ भेटेल. हो, जणू काय आपलं घरचं डॉक्टर असल्यासारखं असं मला तर जाणवलं पूर्ण. बर, किंवा तुमच्या ओळखीचे जे असतील त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? मी त्यांना सल्ला व्यवस्थित देईन की बाबा तुम्ही कुठेही जाऊ नका, सरळ ह्या डॉक्टरकडे जावा तुम्ही. ओके ओके, छान छान. सातारचे डॉक्टर छान आहेत, मला तर फार गुण आलेला आहे. त्यांनी परत यायला सांगितले, मला काय 3 दिवस त्यांनी ट्रीटमेंट घेतली, परत 10 दिवसांनी यायला सांगितलं. म्हणून आता आम्ही गावाकडे चाललो, 10 दिवसांनी परत येणार आहे त्यांच्याकडे. ओके, छान. तुम्ही इथं आलात, आमच्या सेवेचा लाभ घेतला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्ते.